मॅडम भावड्या कसं मास्तर म्हणे तसं. चल मग हे गणित स्क्रीनवरती पाय. दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? हा तर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्वेश्चन येतो, पण हा 10वीच्या पहिल्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, सिमिलर ट्रायंगल थेरम मधला. आलंय का लक्षात? चल मग यावर बघू काय गुणोत्तर. जर गुणोत्तर जेवढा असेल त्रिज्याचं त्याच्या वर्गा एवढं असतं क्षेत्रफळ, त्याच्या काय असतं वर्गा एवढं असतं. फॉर्म्युला काय बघ, A1/A2. A1 म्हणजे काय रे? एरिया, पहिल्याचा एरिया दुसऱ्याचा एरिया. A1/A2. या साईड येतात. साईड काय दिलेला, रेशो काय दिलेला आहे? 2/2. 2⁻³ दिलेला आहे ना, त्याला आपण 2/3 मांडू शकतो. 2चा वर्ग किती भावड्या? 4. आणि 3चा वर्ग किती रे? 9. कसं गप करून उत्तर आलं? किती सोपं होतं भावड्या. चल मग स्क्रीनवर त्या दोन त्रिज्यांचे गुणोत्तर 4/5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? गप करून उत्तर काढणार, खपकन कमेंट मध्ये फेकणार. भावड्या पण फेकणार आणि ताडी सुद्धा फेकणार.